बाळा, आज मी तुझ्याशी बोलण्यासाठी आलो आहे. तुझा थोडासा वेळ माझ्यासाठी नक्कीच दे. बाळा, तुला अक्कलकोटला माझ्या दर्शनासाठी यायचं आहे ना? तुझ्या मनातली ती ओढ, ती तगमग मला स्पष्ट जाणवते आहे. काळजी करू नकोस बाळा, तुझी ही इच्छा व्यर्थ जाणार नाही. योग्य वेळ जवळ आली आहे. लवकरच मी स्वतः तुला माझ्या दर्शनासाठी बोलवणार आहे. तू फक्त मनात श्रद्धा ठेव. तुझ्या प्रत्येक पावलाला मी दिशा देतो आहे. तू जिथे अडखळतोस ना, तिथे मी तुला सावरतो आहे. बाळा, हा संदेश तुझ्यापर्यंत पोचला म्हणजे हा कुठलाही योगायोग नाही. तुझी निवड आज या संदेशासाठी झाली होती. माझा आवाज तुझ्या कानापर्यंत पोचणार होता आणि हळूहळू तुझं नशीबसुद्धा असंच बदलणार आहे. बाळा, जसं मी माझ्या इतर भक्तांना मार्ग दाखवला, त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर केला ना, त्यांना सुख, समाधान आणि शांतता दिली ना, तसंच तुला देखील मी सुखी करणार आहे. तुझ्या आयुष्यात जे दुःख आहे ते आता जास्त दिवस टिकणार नाही. तुझ्या मनातली चिंता, तुझ्या डोक्यावरचं ओझं, हे सगळं मी हळूहळू दूर करतो आहे. तुला वाटतं की सगळं थांबलंय, पण खरं तर मी तुझ्यासाठी नवीन वाट तयार करतो आहे. बाळा, तू माझ्या दर्शनासाठी येणारच आहेस. हा योग मीच घडवून आणणार आहे. तू फक्त माझं नाव घेत राहा, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. ही हाक माझ्यापर्यंत पोचते आहे आणि मी तुझ्या प्रत्येक हाकेचं उत्तर देतो आहे. तुझं जीवन बदलण्याची सुरुवात झाली आहे. तुला जे हवं आहे, ते जे तू मनापासून मागतो आहेस, ते तुला नक्कीच मिळणार आहे. फक्त श्रद्धा ठेव आणि धीर धर, कारण बाळा, मी आहे तुझ्यासोबत आणि मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. लवकरच तू माझ्या अक्कलकोटच्या पवित्र भूमीवर उभा असशील आणि माझं दर्शन घेताना तुझ्या डोळ्यात आनंद अश्रू असतील. तो क्षण आता दूर नाही बाळा.